गणा अण्णा गणा 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 अरे भाऊ आता अरे बाळू बाळू अण्णा मी बाळासाहेब आहे राव. चाकूतरी सरळ की मला सोडून पळून गेला. मी तर वळा नाही गेलो भाऊ, पण गडबडीत चाकू गावला मग तेच घेऊन आलो. मला वाटलं कोणतरी चोर हत्यार बंद आलंय. काय पळापळ लावली निमेराची गाणं ओरडतोय जावं. तुझ्या बापाने केलं का निमेराचं माझ्याकडे यायचं? काही डोक्याचा भाग बी घाई घालाय तुम्हाला का इतकं गडबडून गेलाय? अहो बाळगो का मी नव्हतो गडबडलो अजिबात. मी तर चाकू आणला असता ना डायरेक्ट मी वारच केला असता. अरे गावात नुसतं सांगता आम्ही वाघाला सुद्धा भेट नाही आणि इथं तुमच्या पेंटीवाल्या झाल्या त्या. नाही नाही कुठे जावा नीट बोल. तुझ्या बापाने निमेरा चालता का उठवायला? काय काम आहे? काय अडचण आहे काय? रामभाऊ मला काय पाठी यायला जमायचं नाही, चालायला माझी झोप होणार नाही, मला उठता येणार नाही. आपण आत्ताच चालून येऊ की. अहो बाळगो का किती वाजल्या ते तरी बघा की. हे बाळ्या रातच्या 11:15 तुझ्या बापाने व्यायाम केला का? अरे भाऊ ते काय पाठी मला जमणार नाही. चल की आत्ताच ते सांगायला मला उठता येणार नाही, मला झोपेत कळत नाही. बाळू एक काम कर, तू फोन दे. कशाला फोन दे, मी सांगतो काय. कशाला फोन दे, मी सांगतो. साहेब काय घाबरून सोडलं मी मागच्या घटनेपासून सावध झोपतोय. बघा आज त्या गारठ्यात जावं पुन्हा घाम निघलाय. हो अण्णा, कुणाला घाम आला म्हणता? मी झोपेत सुद्धा व्यायाम करत होतो. मला वाटलं मी झोपेत चालतोय त्यामुळे मला घाम फुटलाय का. बसा काय बी मला मानणार ऐकू आलं मला म्हणून म्हणलं. चल की आता चालणार. तुझ्या बापाने रातच्या 12 चालू होते 11 वाजता. अहो बाळगो का व्यायामाला एवढं सिरियस झालाय का? त्या शिफ्टूरला मी खेळा जायचंय का? गॅटर चरबी वाढली तुझ्या चुलत्याची मारण्याची. नाही नाही अंगावर कुठं जागा नाही. नाही नाही आपला भोपळा झालाय ते आपलं बघा ना. आणि बाळगो का भाऊला गॅटर भाऊनी स्वतःने आणल्यात. भाऊ रोज बिलकुल व्यायाम करतात. राज्य एरीचं कारवा बंद करा तुम्ही. बेडकं गावाला गेलाय. गावात नुसतं सांगता आम्ही वाघाला भेट नाही आणि इथं पाणी पाणी झालंय अंगाचं. बाळ्या बाहेर कुठं वाघ गावलं ते एवढंय, पण घरात वाघ घुसल्या कापावं लागतं. पाळ्या जागा नसते का. बस हे बघ, हे फोन लावून दिलाय तुला. 4:45चा गजर लावलाय. बरोबर 4:45 उठायचं आणि चालू पडायचं. मी 5 पर्यंत तुला गाठ तुझी नामुस्तीवर. रामभाऊ शेणाचीला वाटलं होतं, मला वाटलं इजीला आता जेवण चाललं असतं म्हणजे कशाला फाट उठावं लागला असतं. बापाने 11:15 वाजता व्यायाम केला होईल. झोप पण महत्वाची असते शरीराला. अन्न सांगा. बरोबर आहे. काम पुसा तुमच्या गारठ्यात काम चांगला नाही. अन्न गामाला मला घाबरली मरणाची. हक्काचं घर आहे म्हणून आलो डायरेक्ट. याचा दार वाजवून. होया तुम्ही एकटं का झोपताय? भांडण बिंड नाही ना वहिनीची तुमच्या? तीर्थयात्रेला बायको आणि सासूबाई गेले. म्हणजे घरातल्या लेडीज महिला सगळ्या तीर्थयात्रेला गेल्या आणि खरंच सगळं जंटलमॅन आहे. बाळगो का भाऊचा लई स्ट्रिक्ट स्वभाव आहे. काकी कुठं तीर्थयात्रेला गेली का नाही की तिच्या मागे आमच्या बायकोला घालावत्यात. अरे जाचत न सुटते त्या 2-4 दिवस असू वाड्या. तू थांबतो का स्वयंपाक करायला आमच्यात? हाय अरे तुमचा हात जळल्यात काय? आहे ना पळीत ना. आणि 4:45ला चालायला सुरुवात कर. मी तुला गाठतोच. काय माझं स्पीड भाऊ तसलं नाही संघ जायचं. तू चालायला सुरुवात कर. नाही नाही मी वाटलं तुला शाळेच्या पुलावर दोघांनी यायचं तिथं. सुभाष सरोवराला उठवावं लागेल. ती जबाबदारी माझी. मी चालायला सुरुवात करतो आणि तुम्ही